नमस्कार मित्रांनो, आज द्राक्षाच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की द्राक्ष हे आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत जिव्हाळ्याचा असा विषय आहे आणि निश्चितच आज आपण बघतोय की महाराष्ट्रातील प्रामुख्याने नाशिक असेल, त्याचबरोबर सांगली, सोलापूर, पुणे यासारख्या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने द्राक्षाची शेती केली जाते. त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये मराठवाड्यातील काही भागांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी द्राक्षाची शेती केली जाते आणि निश्चितच आपण बघतोय की द्राक्षाच्या माध्यमातून अनेक सक्सेस स्टोरीज आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आहेत. अनेक जे शेतकरी आहेत ते द्राक्षाचं योग्य पद्धतीचं नियोजन करून करोडपती झालेले आहेत. तर निश्चितच जर आपण सुयोग्य पद्धतीनं त्या ठिकाणी द्राक्षाची शेती केली तर आपल्याला निश्चितच चांगल्या प्रकारचा नफा त्या ठिकाणी भेटू शकतो. परंतु आज आपण जर बघतोय की मागच्या 4-5 वर्षांमध्ये द्राक्षाच्या शेतीचं बजेट हे थोडंसं कोलमडत चाललेलं आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने आपण बघतोय की वातावरणातील बदल असतील किंवा त्या ठिकाणी विविध प्रकारचे जे किडी असतील, रोगराई असतील, त्याच्या संदर्भामध्ये अडचणी आहेतच. सोबतच आपण बघतोय की अलीकडच्या काळामध्ये पोषक तत्वांच्या व्यवस्थापनामध्ये सुद्धा योग्य पद्धतीचं लक्ष आपण त्या ठिकाणी देत नाही, त्याचा पण परिणाम आपल्याला सातत्याने दिसतो आहे. परंतु हा परिणाम आपल्याला त्या ठिकाणी जर कमी करायचा असेल तर निश्चितपणे आपल्याला संतुलित खत व्यवस्थापन आपल्या द्राक्ष बागेला त्या ठिकाणी द्यावं लागेल. त्यामध्ये आपण योग्य पद्धतीनं एक सेंद्रिय, जैविक आणि रासायनिक या 3 प्रकारचे जे स्रोत आहेत, या स्रोतांचा आपण सुयोग्य पद्धतीनं त्या ठिकाणी वापर केला तर एक लाँग टर्म अशा प्रकारचे आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आपल्याला भेटले जातील आणि निश्चितच आपण तशा पद्धतीनं हे अलीकडच्या काळामध्ये तयारी करणं गरजेचं आहे. मित्रांनो, द्राक्षामध्ये खत व्यवस्थापन करत असताना आपल्याला 17 आवश्यक पोषक तत्वांचं योग्य पद्धतीने नियोजन करणं गरजेचं आहे आणि हे 17 प्रकारचे पोषक तत्व आपण योग्यरित्या त्या ठिकाणी वापरले तर निश्चितपणे आपल्याला अधिक उत्पादन त्यामध्ये भेटलं जाईलच. परंतु त्यामध्ये खत व्यवस्थापन करत असताना खत योग्य पद्धतीनं वापरणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामध्ये खास करून आपण बघतो की द्राक्षामध्ये सातत्यानं फवारणी केल्या जातात. त्याचबरोबर द्राक्षामध्ये फर्टिगेशन पण अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं जातं. परंतु अलीकडच्या काळामध्ये बरेचसे शेतकरी आपण बघताय की त्यामध्ये योग्य पद्धतीचं सॉईल ॲप्लिकेशन त्या ठिकाणी करत नाही आहेत आणि त्याचा फटका सातत्यानं आपल्याला या मागच्या 4-5 वर्षामध्ये दिसत आहे आणि काही शेतकऱ्यांनी त्याचा अनुभव घेतल्यानंतर आता हळूहळू त्याचा योग्य पद्धतीनं जे सॉईल ॲप्लिकेशन आहे याचा अवलंब पुन्हा एकदा चालू केलेला आहे आणि निश्चितच आपण या ठिकाणी जे सॉईल ॲप्लिकेशन आहे, फर्टिगेशन आहे आणि फोलियर ॲप्लिकेशन आहे, हे खतं वापरण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याचा योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी वापर करणं गरजेचं आहे. तरच अधिक चांगल्या उत्पादनाची आपल्याला त्या ठिकाणी हमी देता येऊ शकते. त्याचबरोबर आपण बघताय की अलीकडच्या काळामध्ये आपल्याला जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर चांगल्या गुणवत्तेची खतं आपल्याला सातत्याने वापरावी लागतील आणि त्यासाठी आज सॉईल ॲप्लिकेशनमध्ये मोझॅक कंपनी त्या ठिकाणी फॉस्फॅटिक आणि पोटॅशिक फर्टिलायझरमध्ये काम करत असताना आज DAP सारखं एक चांगल्या उच्च दर्जाचं उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी देत असतं. त्याचबरोबर आज द्राक्षामध्ये आपण जर बघितलं तर मोझॅक केमॅक हे आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीचं उत्पादन, एक स्पेशल अशा प्रकारचं उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी मोझॅकच्या माध्यमातून त्या ठिकाणी भेटू शकतं. आज नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, त्याचबरोबर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर सोबतच मायक्रोन्युट्रिएंट्ससुद्धा आपण त्या ठिकाणी पान देठ परीक्षण असेल किंवा त्या ठिकाणी मातीचं परीक्षण त्या ठिकाणी करून आपण त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे आणि निश्चितच आपण सगळेजण त्यामध्ये योग्य पद्धतीची खबरदारी त्या ठिकाणी घ्याल आणि आपल्याला एक चांगल्या प्रकारचं उत्पादन त्या ठिकाणी भेटण्यासाठी मदत त्या होऊ शकते. आता आपण पुढच्या टप्प्यामध्ये जर आपण बघितलं तर आम्ही आपल्याला कशा प्रकारची मदत करू शकतो. मित्रांनो, मोझॅक केमॅकच्या संदर्भात थोडंसं मी आज खास करून आपल्या सर्वांसाठी माहिती देणार आहे. मोझॅक केमॅक एक नैसर्गिकरित्या तयार झालेलं खत आहे आणि खास करून या खताचं उत्खनन करून हे खत बाहेर काढलं जातं. अमेरिकेमध्ये या मोझॅक केमॅकच्या खाणी त्या ठिकाणी आहेत. लँगबेनाइट नावाचा एक मिनरल आहे. या मिनरलच्या माध्यमातून हे केमॅक आपल्याला त्या ठिकाणी भेटलं जातं. 22% पोटॅशियम, 18% मॅग्नेशियम ऑक्साईड आणि 20% सल्फर हे या
केमॅकच्या माध्यमातून मिळणारे घटक आहेत. आणि खास करून आपण बघतो की हे तिन्ही पोषक तत्व सल्फेट स्वरूपामध्ये आपल्याला उपलब्ध होतात. आणि परिणामी द्राक्षाला जर आपण बघितलं तर सल्फेट बेस्ड सगळी आपण खतं सातत्याने वापरत असतो, कारण द्राक्ष हे क्लोराईड सेन्सिटिव्ह पीक आहे. आणि क्लोराईडचा जर जास्त वापर झाला तर अनेक प्रकारच्या अडचणी द्राक्षामध्ये सातत्याने दिसतात. मोझॅक केमॅकच्या माध्यमातून आपल्याला अशा प्रकारच्या अडचणी त्या ठिकाणी दिसणार नाही आहेत. दुसरा महत्त्वाचा आपण त्या ठिकाणी जर मुद्दा बघितला तर केमॅकच्या माध्यमातून आपल्याला एक चांगला बेनिफिट भेटतो, कारण केमॅकचा pH न्यूट्रल आहे. न्यूट्रल pH असल्यामुळं आपण बघतो की अलीकडच्या काळामध्ये जमिनीचा pH हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आणि या वाढणाऱ्या pHला आपण त्या ठिकाणी एक मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला निश्चितपणे केमॅक मदत करू शकतं. त्याचबरोबर आपण बघतो की पोटॅशियम आणि मॅग्नेशियम योग्य प्रमाणामध्ये उपलब्धता, खास करून एक योग्य प्रकारचं संतुलन या केमॅकच्या माध्यमातून पोटॅशियम आणि मॅग्नेशियमच्या संदर्भामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आणि त्यामुळं आपल्याला सुयोग्य पद्धतीने दोन्ही पोषक तत्व उपलब्ध होतात. त्याचबरोबर सॉईल ॲप्लिकेशन आपण आत्तापर्यंत बघत आहोत, तर सॉईल ॲप्लिकेशन आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. आणि त्यामध्ये बघता की एक लाँग टर्म जमिनीमध्ये काम करणारं जर खत कुठलं असेल तर ते मित्रांनो केमॅक आहे. हळूहळू पाण्यामध्ये विरघळण्याची क्षमता त्या ठिकाणी केमॅकमध्ये असते. आज द्राक्षामध्ये आपण बघतो की वेळी अवेळी त्या ठिकाणी पाऊस पडल्यामुळं बरेचसेच न्यूट्रिएंट्स लिचिंग त्या ठिकाणी होतं. आणि लिचिंगमुळं आपल्या शेतकऱ्यांना खूप मोठा त्रास त्या ठिकाणी होत असतो. परंतु केमॅकसारखं खत पाण्यामध्ये हळूहळू विरघळल्यामुळं त्याचे लिचिंग लॉसेस कसल्याही प्रकारचे नाही आहेत. तर निश्चितपणे या पण गोष्टीचा आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला दिसतो. त्यामुळं द्राक्षामध्ये चांगल्या प्रकारची उत्पादन आणि गुणवत्ता हे आपल्याला या ठिकाणी भेटायचे असेल, सोबतच मातीचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर निश्चितपणे केमॅक आपल्याला सातत्यानं मदत करणार आहे. तर मित्रांनो, आपण बघताय की मोझॅक केमॅक आपण खास करून दोन्ही छाटणीमध्ये, मग ते एप्रिल छाटणी असो किंवा ऑक्टोबर छाटणी असो, यामध्ये आपण खत व्यवस्थापन करत असताना त्या ठिकाणी वापरत असतो. मोझॅक केमॅकचा आपण त्या ठिकाणी वापर केल्यानंतर आपल्याला एक समान फूट त्या ठिकाणी भेटली जाते. आणि एक समान फूट आपल्यासाठी अत्यंत आवश्यक असते, कारण फूट जर मागं पुढं झाली तर आपल्याला त्या ठिकाणी जो नुकसान होतं, कारण आपल्याला जो पुढं बहार आपल्याला येणार असतो किंवा जे आपले फूल अवस्था असेल किंवा सगळ्या पुढच्या गोष्टींमध्ये एक समानता आपल्याला त्या ठिकाणी राखणं गरजेचं असतं. तर त्यामध्ये आपल्याला सुरुवात चांगल्या पद्धतीची भेटली जाते. त्याचबरोबर आपण बघू शकता की आपल्याला मुळ्यांचा विकास हा द्राक्ष बागेमध्ये अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि द्राक्ष बागांमध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारच्या मुळ्यांचा विकास आपल्याला केमॅकच्या माध्यमातून भेटला जातो. आणि निश्चितच ती एक चांगल्या प्रकारची सुरुवात आपल्या सर्वांसाठी असते. त्याचबरोबर आपण बघा की कॅनॉपी मॅनेजमेंट हा विषय द्राक्षामध्ये जेवढा आपण त्या ठिकाणी चर्चा करू तेवढं आपण कमीच आहे. त्यामध्ये आपण जर द्राक्षामध्ये चांगल्या प्रकारचं कॅनॉपी आपल्याला करायचं असेल तर निश्चितपणे केमॅक आपल्याला मदत करणार आहे. खास करून याच्यामध्ये जो 18% मॅग्नेशियम ऑक्साईड जो अत्यंत शुद्ध दर्जाचा आपल्याला भेटला जातो, तर त्याच्या माध्यमातून मित्रांनो पानांचा योग्य आकार असेल किंवा पानामध्ये एक योग्य प्रकारचा हिरवळपणा आपण म्हणू शकतो, तर तो आपल्या सातत्याने भेटला जातो. आणि दीर्घकाळ हिरवळपणा त्या ठिकाणी टिकला जातो. त्याच्या माध्यमातून जी एप्रिल छाटणीच्या वेळी एक चांगल्या प्रकारचं फूड स्टोरेज आपल्याला भेटलं जातं. त्याचबरोबर पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा जे कंटिन्युअस आपण म्हणू शकतो प्रकाश संश्लेषण प्रक्रिया ही आपल्या पानांमध्ये ठेवल्यामुळं ओव्हरऑल द्राक्षाच्या जे आपले पुढं बंच असतात त्यामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारची मदत होते. आणि दीर्घकाळ आपल्याला बघता की लास्टच्या स्टेजमध्ये खास करून हार्वेस्टिंगच्या वेळी तुम्ही बघू शकता की हार्वेस्टिंगच्या जस्ट आधी आपण बघता की आपल्या द्राक्षामध्ये त्या ठिकाणी थोडासा ताण निर्माण झाल्यामुळं पानं जी असतात ती त्या ठिकाणी हिरवळपणा योग्य पद्धतीने नसतो. आणि जर केमॅक आपण त्या ठिकाणी वापरलं तर शेवटपर्यंत हिरवळपणा आपल्याला त्या ठिकाणी भेटला जातो. आणि त्याचा परिणाम आपल्याला असा दिसतो की आपल्या द्राक्षामध्ये उत्पादन तर वाढतंच, परंतु गुणवत्तासुद्धा चांगल्या प्रकारची झालेली दिसते. आज महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं आहे की केमॅकच्या वापरामुळं आज द्राक्षामध्ये एक चांगल्या प्रकारचं वजन आपल्या द्राक्षाला त्या शेतकऱ्यांना प्राप्त करता आलेलं आहे. त्याचबरोबर गुणवत्तेच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर घडामध्ये जर आपण बघितलं या ठिकाणी बघू शकता की एक समान मणी आपल्याला भेटले जातात. त्याचबरोबर तुम्ही बघाल की या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा आकर्षक रंग असेल किंवा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची शायनिंग असेल किंवा एकदम
कडक अशा प्रकारचे मनी आपण म्हणू शकतो, त्यामध्ये क्रंचीनेस असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी भेटल्या जातात. आणि एकूणच एक बोल्डनेस आपण त्या मण्यांमध्ये बघितला तर तो आपल्याला त्या ठिकाणी भेटला जातो आणि ज्याच्या माध्यमातून आपल्याला एक चांगल्या प्रकारचं आकर्षकता दिसते. त्याचबरोबर शुगरच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर आज द्राक्षामध्ये आपण बघितलं तर हा आपण पूर्ण एक घड बघितला, तर यामध्ये बघता की वरच्या भागामध्ये एक 70% अत्यंत चांगल्या प्रकारची शुगर उतरलेली असते, परंतु एक 30% खालचा भाग जो असतो किंवा आपण त्या ठिकाणी बघू शकता त्यामध्ये की त्यामध्ये एक योग्य प्रकारची साखर न उतरल्यामुळं त्याच्यामध्ये स्वीटनेस तयार होत नाही आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी नुकसान होतं. तर आपण बघाल की एक समान शुगर पूर्ण घडामध्ये उतरण्यासाठी एक केमॅग आपल्याला त्या ठिकाणी मदत करणार आहे. आणि एकूणच आपण बघता की उत्पादन, गुणवत्ता आणि मातीचं आरोग्य या तिन्ही प्लॅटफॉर्मवरती आपल्याला केमॅग एक चांगल्या पद्धतीची मदत करू शकतो. मित्रांनो, एप्रिल छाटणीच्या वेळी प्रति एकर 50 किलो, ऑक्टोबर छाटणीच्या वेळी प्रति एकर 50 किलो आणि पाणी उतरण्याच्या अवस्थेवेळी प्रति एकर 50 किलो अशा प्रकारचं आपण खतामध्ये जर केमॅगचा इन्व्हॉल्वमेंट केले तर निश्चितपणे आपल्याला एक चांगल्या प्रकारचे रिझल्ट भेटले जातील आणि आपल्याला त्या ठिकाणी तशा पद्धतीचे रिझल्ट भेटल्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये वाढ भेटेल आणि निश्चितच आपल्या सगळ्यांचा फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो. तर आपण सगळ्यांनी मोझॅक केमॅगचा सुयोग्य पद्धतीने वापर करावा आणि जास्तीत जास्त उत्पादन आपण त्या ठिकाणी आपलं वाढवलं पाहिजे, गुणवत्ता चांगल्या पद्धती भेटली पाहिजे. त्यासाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.